गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही रोल नंबर 4150 आज युक्ती प्रमाणाचे महत्त्व आणि एका आपल्या जनरल लाईफच्या एका एक्झाम्पलनुसार त्याला एक्सप्लेन करणार आहोत. तर आता आपण मला माहिती आहे का ते युक्ती प्रमाण काय आहे? हे आपल्याला माहीत असेल तर खूपच गरजेचे आहे, कारण असंही युक्ती प्रमाणाचा चिकित्सेमध्ये खूप उपयोग होतो आणि आपण होणारे फ्युचर डॉक्टर्स आहोत तर आपल्याला हे प्रमाण माहीत असेल तर खूपच गरजेचे आहे. पण आपण जर याआधी प्रमाण प्रत्यक्ष हे बघितले आहे तर हे प्रमाण असताना आपल्याला युक्ती प्रमाणाची कायच आवश्यकता आहे. हो, मान्य आहे, अनुमान प्रत्यक्ष प्रमाण आहे, पण काही ठिकाणी जेव्हा हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी उपयोगात नाही तेव्हा आपल्याला युक्ती प्रमाण उपयोगात नाही. पण तरीही आपल्याजवळ जर अनुमान प्रमाण आहे तर मग आपण युक्तीचं कसं आणि कधी वापर करायचा तो तुझं बरोबर आहे. पण ज्यावेळी आपल्याकडे एकच चूल असेल आणि किती गोष्ट आहे त्यावेळेस आपल्याला युक्ती प्रमाणाद्वारे साखर सिद्ध करायला लागते. अरे तरी पण मला असं म्हणतात थांब, आपण एका उदाहरणात्मक प्रत्येकाच्या अभ्यासाची सुरू वेळ आवड ही वेगवेगळी असते. त्यानुसार सर्वांना एकसारखा वेळ देणे शक्य नाही. आणि साहित्य मला ते समजतच नाही. खूपच कठीण विषय आहे. श्लोक किती पाठ करावे लागतात? एका दिवशी किती अभ्यास करणार होता? आता आपली योग्य जवळ आली आहे. आपण योग्यचा अभ्यास सुरू केला पाहिजे. आपण असे प्रयत्न केले पाहिजे ज्यानेकरून वेळ आवड हे सर्वांचा विचार केला पाहिजे. आपण योजना केली पाहिजे. आपण युक्तीचा वापर करून योजना केली पाहिजे. आपण एक चांगला टाइमटेबल तयार करू ज्यानेकरून सर्वांचाच फायदा होईल. म्हणजे एका घटकावर न ठरता सर्व घटक एकत्र करून आपण त्यावर निर्णय घेऊ शकतो. एक साथ गणना करके योजना की अध्ययन की योजना बनाई. आता ते तुम्ही कळतच असेल युक्ती प्रमाण आपण कसं उपयोग करतो. हो, युक्ती प्रमाण म्हणजे विविध घटकांना एकत्रित करून तर्कनिधी अगदी बरोबर. तर आता आपल्याला या एक्झाम्पलवरून असं कळालं की आपण युक्ती प्रमाणाचा आपल्या जनरल लाईफमध्ये पण उपयोग करू शकतो. जसं की आपण हे जे स्टुडंट्समध्ये बघितलं ज्यांच्याकडे सगळ्यांचं वेळ विषय आवड निवड हे सगळं वेगळं वेगळं होतं, पण त्यांना युक्ती क्लिअर करण्यासाठी एक व्यवस्थित टाइम टेबल करणं गरजेचं होतं. आणि याच्यासाठी त्यांनी फक्त जर त्यांनी फक्त वेळेचाच विचार करून टाइम टेबल केला असता तर सगळ्यांचा अभ्यास होणं शक्य नसतं झालं. तर त्यामुळे त्यांनी कोणाचा वेळ, कोणासाठी विषय आणि कोणासाठी ज्या काही अडचणी या सगळ्या कारणांचा विचार करून एक व्यवस्थित तर्कवितर्काने टाइम टेबल तयार केला की ज्यामुळे ते युटीसाठी चांगलं